मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग बाळांनो. आज आपण बघणार आहोत आपले नवीन पाठ, आपली नवीन कविता जिचं नाव आहे मिनी अँड विनी. आपण ही कविता खरं म्हणजे गुगल मीट ॲपवरच शिकणार होतो, परंतु त्या दिवशी ज्यावेळेला आपला तास होता त्यावेळेला खूपच कमी विद्यार्थी तासाला हजर होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोबाईल्सचे प्रॉब्लेम्स असतात, काहींना इंटरनेटचे प्रॉब्लेम असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरात 2-3 भावंडांना मिळून एकच मोबाईल असतो. म्हणून आपण आता या पद्धतीनंच पुढचे पाठ पण शिकूया. कारण बऱ्याच पालकांचे मला फोन कॉल्स आले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम, आमच्या घरात फोनचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ करूनच पाठवा. तर आता आपण बघूया आजचा आपला नवीन व्हिडिओ, आपली नवीन कविता जिचं नाव आहे मिनी अँड विनी. इथून आपली स्टडी टूर 2 सुरू होतो आहे. म्हणजे फर्स्ट टूर आपण अटेंड केला सगळ्यांनी. फर्स्ट टूर मीन्स पहिली सहल. पहिली सहल मीन्स पहिली इकाई ज्याला हिंदीत म्हणतो आपण, तर ती आपली संपलेली आहे. आता इथून आपला नवीन टूर सुरू झाला आहे, स्टडी 2. आणि 2.1 आपल्या कवितेचं नाव आहे मिनी अँड विनी. मिनी अँड विनी अ ललबाय. आता ही कविता मी तुम्हाला इंग्रजीमध्ये पण गाऊन दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण या कवितेचा मराठीत अर्थही बघूया आणि त्यानंतर या खालचे स्वाध्यायाचे प्रश्न कसे सोडवायचे हे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. ओके, तर सगळ्यांनी आपल्या इंग्लिशचं टेक्स्टबुकचं पेज नंबर 28 काढायचं आहे आणि मी जसं कविता शिकवते आहे तसं तुम्ही पुस्तकामध्ये ओळीवर बोट ठेवायचं आहे. ओके, चला तर मग आपण बघूया आपली आजची कविता मिनी अँड विनी अ ललबाय. आता सुरुवातीला मी कविता गाऊन म्हणते म्हणजे तुम्ही पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही पण गाण्याचा प्रयत्न करायचा आहे. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. 1 मिनिट बाळांनो, सेटिंग करून घेते मी. आवाज पूर्ण वाढवून घेते म्हणजे तुम्हाला माझा आवाज आला पाहिजे. ओके, चला तर आपण आता आवाज पूर्ण वाढवला आहे मी, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊ शकेल. ऐकूया आपली आजची कविता मिनी अँड विनी. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. Sleep little ladies and they slept well. Pink was the shell within silver without. Sounds of the great sea wondered about. Sleep little ladies, wake not soon. Echo on echo dies to the moon. 2 bright stars peeped into the shell. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet out of the croft. Wake little ladies, the sun is aloft. Wake little ladies, the sun is aloft. Wake little ladies, the sun is aloft. बघा किती सुंदर कविता आहे आपली ही कविता. जसं की लहानपणी ज्यावेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपली आई असेल, घरातली आपली आजी असेल, आपल्याला झोक्यामध्ये झोपवते आणि झोक्यामध्ये झोपवल्यानंतर आपल्याला ती अंगाई गीत म्हणते. बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये लहान भावंडं असतात, त्यावेळेलासुद्धा आपल्या आजी, आपल्या घरातली आई ती काय करते, अंगाई गीत म्हणते आणि बाळाला झोपवण्याचा घरामध्ये त्या झोळीमध्ये, त्या झोक्यामध्ये झोपवण्याचा प्रयत्न करते. तर असंच ही जी कविता आहे आजची, ही ललबाय म्हणजे काय, अंगाई गीत आहे. म्हणजे काय, अंगाई गीत आहे. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. स्लीप लिटिल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. मिनी अँड विनी ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, 2 छोट्या छोट्या किती सुंदर गोड मुली झोपलेल्या आहे. त्यांचं नाव काय माहिती आहे, मिनी अँड विनी. तर मिनी अँड विनी ह्या दोघीजणी मस्त झोपलेल्या आहेत, छान अशा. कशामध्ये बरं झोपलेल्या आहेत त्या अशा छोट्याशा शिंपल्यामध्ये झोपल्यासारख्या दिसतात बघा. शिंपलं बघितलं आहे का तुम्ही, त्याला शेल इंग्रजीमध्ये काय म्हणतात, शेल. तर शेल मीन्स शिंपले, जे समुद्रात सापडत असतात. त्या शिंपल्यामध्ये, इतक्या सुंदर शिंपल्यामध्ये त्या 2 बहिणी जशा जुळ्या मुली असतात ना, छोट्या छोट्या छान गोड गोड, तशा त्या 2 गोड मुली मिनी अँड विनी काय केलं आहे, त्यांनी झोपलेल्या आहे शेलमध्ये.
पिंक वॉज द शेल विदिन सिल्वर विदाउट साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. तर तो शिंपला आतमधून कसा आहे, गुलाबी रंगाचा आहे. कसा आहे आतमध्ये, त्याचा कलर गुलाबी आहे, पिंक आहे, दिसतोय बघा त्याचा कलर पिंक. आणि साऊंड्स ऑफ द, आणि बाहेरून कसा आहे त्याचा कलर चंदेरी आहे, सिल्वर आहे. सिल्वर मीन्स काय, चंदेरी. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट, आणि त्या समुद्राचा आवाज खळखळाट खूप असा येतोय. स्लीप लिटिल लेडीज वेक नॉट सून, इको ऑन इको डाईज टू द मून. बघा पुन्हा पुन्हा येणारा आवाज, हा आवाज जो आहे इको ऑन इको डाईज टू द मून. तर हा आवाज पुन्हा पुन्हा येतोय आणि तो आवाज चंद्रापर्यंत कमी 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 होत जातोय. चंद्राचं चित्र दिलं आहे बघा याच्यात. समुद्रात होणारा तो आवाज हा चंद्रापर्यंत जाता जाता कसा होतोय, कमी कमी होत जातोय. स्लीप लिटिल लेडीज वेक नॉट सून, त्या आवाजाने किंवा त्या कशानेच त्यांना काही फरक पडत नाही आहे. त्या मस्त छान अशा शांत अशा झोपलेल्या आहेत दोघी बहिणी. टू ब्राईट स्टार्स पिप्ड इन टू द शेल, व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हू कॅन टेल. म्हणजे बघा दोन ब्राईट स्टार्स, स्टार्स मीन्स काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्टार्स मीन्स काय. तर तारे जे आहेत ब्राईट असे प्रखर असे दोन तारे त्यांच्यामध्ये डोकावून बघतायत त्या शेलमध्ये, की ह्या दोन मुली मिनी अँड विनी कसलं स्वप्न बघतायत बरं, कशाचं स्वप्न बघतायत नेमकं. किती गाढ झोपलेल्या ह्या दोघीजणी, की मिनी अँड विनी इतक्या गाढ कशा झोपलेल्या आहेत ते आतमध्ये डोकावून बघतायत. आणि कोण सांगू शकतं बरं त्या कोणत्या स्वप्नात गेल्या असतील, कोणत्या बरं त्या स्वप्नामध्ये जाऊ शकतात, कोणाला सांगता येईल. हू कॅन टेल, कोण सांगू शकतं की त्या दोन मुली कोणाचं स्वप्न बघतायत ते, त्यांच्या स्वप्नामध्ये किती छान छान गोष्टी येत आहेत, परी येत असेल का, किंवा अजून काय काय सुंदर सुंदर जगात त्या जात असतील, कशाचं बरं स्वप्न त्यांना पडत असेल. स्टार्टेड अ ग्रीन लिनिट आउट ऑफ द क्रॉफ्ट, वेक लिटिल लेडीज द सन इज अ लॉफ्ट. बघा काय होतं की लिनिट नावाचा गाणारा पक्षी हा सुद्धा अचानक उडून जातोय. आणि तो कुठं उडून जातोय, घराजवळचं शेत आहे ना त्याच्यामध्ये तो काय करतोय, उडून जातोय. आणि वेक लिटिल लेडीज द सन इज अ लॉफ्ट, उंचावरती कुठंतरी सन येतोय, सूर्य येतोय. आणि मग त्या छोट्या छोट्या लेडीज, त्या छोट्या छोट्या दोन मुली काय होत आहे, जाग्या होत आहेत. बरोबर आलं लक्षात तुम्हाला ही कविता किती सुंदर आहे बघा. हे कवितेचा अर्थ आणि किती सुंदर कवितेची चाल पण आहे आपण लावलेली. तर तुम्हाला सगळ्यांना ही कविता अशीच चालीत म्हणायची आहे. ओके, तर आता आपण याच्या खालचा स्वाध्याय बघूया. क्वेश्चन फर्स्ट आहे बघा बाळांनो, पेज नंबर 29. लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाईट इट. म्हणजे ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे आणि तालासुरामध्ये म्हणायची सुद्धा आहे. क्वेश्चन 2 आहे बघा, फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहे. शब्द दिलेले आहेत तिथे त्या शब्दांशी मिळते जुळते शब्द आपल्याला कवितेमध्ये शोधायचे आहे. त्यामध्ये पहिला शब्द आहे शेल, त्याचा रायमिंग वर्ड आहे कवितेत आलेला वेल. नंतरचा आहे विदाऊट, त्याचा शब्द आलेला आहे अबाउट. नंतरचा आहे सून, त्याचा रायमिंग वर्ड आलेला आहे मून. शेल, टेल, क्रॉफ्ट, अलॉफ्ट, क्रॉफ्ट, अलॉफ्ट. ओके, त्यानंतर क्वेश्चन 3 आहे आपला बघा, फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. बघा हे जे याच्यामध्ये आलेले आहे वर्ड्स दॅट बिगिन विथ यस, म्हणजे यसपासनं सुरू होणारे शब्द, यसपासनं सुरू होणारे बरेचसे शब्द आपल्या कवितेत आलेले आहे. तर ते सगळे शब्द तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर हे 3 पेअर्स ऑफ अपोजिट्स, काही अपोजिट्स वर्ड्स आलेले आहे, विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहे आपल्या नोटबुकमध्ये. 3 पेअर्स लिहायचे आहेत, 3 जोड्या लिहायच्या आहे. उदाहरणार्थ इन, आउट, विदिन, विदाऊट, स्लीप, वेक. ओके, या 3 जोड्या मी तुम्हाला सांगितल्या, तर त्या तुम्ही लिहायच्या आहेत. वर्ड्स दॅट हॅव द लेटर यल, म्हणजे ज्या ज्या शब्दांमध्ये यल आलेला आहे, म्हणजे सुरुवातीला नाही किंवा शेवटला पण नाही, सुरुवातीला असू शकतो, शेवटला असू शकतो, मध्ये पण असू शकतो, यल कुठेही असू शकतो. तर शब्दामध्ये जिथे जिथे यल असेल असे सगळे शब्द तुम्हाला लिहायचे. उदाहरणार्थ लिटिल, वेल, अलॉफ्ट. ओके, अशा अनेक शब्द कवितेत आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतरचं आहे बघा
4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. 4 गोष्टी. किती गोष्टी? 4 गोष्टी तुम्हाला आकाशामध्ये रात्री ज्या दिसतात त्या 4 गोष्टींची नावं तुम्हाला इंग्रजीमध्ये आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. क्वेश्चन 4 ते आपला 4 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लेप वेल. की तुम्हाला असं सांगता येईल का की मिनी अँड विनी ह्या त्या शेलमध्ये किती सुंदर झोपलेल्या आहे. त्या शिंपल्यामध्ये त्या शेलमध्ये मिनी अँड विनी खूपच चांगल्या निवांत झोपलेल्या आहे. तर तुम्हाला सांगता येईल का अशी कोणती सेफ जागा आहे अजून, किंवा अशी कोणती नाईस प्लेस आहे जिथे त्या दोघीजणी शांत निवांत झोपू शकतील. एकदम अशा शांततेने एकदम छान अशी स्वप्न बघत बघत त्या दोघी बहिणी, त्या मिनी अँड विनी दोघीजणी झोपू शकतील. अशा सुरक्षित जागा त्यांच्यासाठी अजून कोणत्या बरं असू शकतील. तर तुम्ही त्याचा विचार करायचा आहे आणि त्या लिहायचे आपल्या वहीमध्ये. त्यानंतरचं आहे क्वेश्चन 5. फाइंड अँड कॉपी द फॉलोविंग फ्रॉम द पोएम. 2 स्टेटमेंट्स, 2 क्वेश्चन्स अँड 2 कमांड्स. ओके. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. 2 क्वेश्चन्स मीन्स व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. हा क्वेश्चन आलेला आहे बरोबर. तर या टाईपचा हा क्वेश्चन लिहायचा आहे. त्याचप्रमाणे 2 कमांड्स लिहायचे आहेत आपल्याला. स्लीप लिटिल लेडीज, वेक नॉट सून या टाईपच्या कमांड्स पण आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतरचा आहे क्वेश्चन 6. लर्न टू से द फॉलोविंग फास्टर अँड फास्टर. आता आपण लहानपणी खेळ खेळायचो बघा. पटपट 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 बोलण्याचा. एखादे शब्द पटपट 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 कसं कोणाला बोलता येईल. तर ते आपण मराठीत खेळ खेळायचो. तर इथं आता हा एक खेळ आहे. हे फास्टर अँड फास्टर पटपट पटपट वाचायचे. तर कसं पटपट वाचायचे, कोणाला पटपट वाचता येतं. हे पटपट वाचण्यामध्ये खूप गमती जमती घडत असतात. तर बघूया आपण ते पटपट कसं वाचायचे. शी सेल्स सी शेल्स. स्वॅन स्वॅम ओव्हर द सी. स्विम स्वॅन स्विम ऑन द सी शोर. स्वॅन स्वॅम बॅक अगेन. वेल स्वम स्वॅन. हे फास्ट म्हणायचे. शी सेल्स सी शेल्स. शी सेल्स सी शेल्स. स्वॅन स्वॅम ओव्हर द सी. स्विम स्वॅन स्विम ऑन द सी शोर. स्वॅन स्वॅम बॅक अगेन. वेल स्वॅम स्वॅन. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला फास्ट वाचायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रिपोजिशन्स दिलं आहे त्याच्याखाली. लर्निंग अबाउट लँग्वेज. लँग्वेजविषयी काही आपल्याला शिकायचे. प्रिपोजिशन्स. रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोविंग फ्रेजेस. पहिला आहे ग्रीन कलरमध्ये निळ्या कलरमध्ये बघा. इन द शेल. इन हा शब्द निळ्या रंगात दिलेला आहे. इन द शेल ऑफ द सी. टू द मून. इन टू द शेल. आउट ऑफ द क्रॉफ्ट. बरोबर. तर इन द शेल म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगते मराठीत शिंपल्यामध्ये. ऑफ द सी म्हणजे समुद्राचा. टू द मून म्हणजे चंद्राकडे. इन टू द शेल म्हणजे शिंपल्याच्या आतमध्ये. आउट ऑफ द क्रॉफ्ट म्हणजे छोट्या शेतमळ्याच्या बाहेर. ओके. तर नोट द फर्स्ट वर्ड्स इन ईच ऑफ द अबव फ्रेजेस. अ वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स यूज बिफोर अ नाउन pronoun to show place, direction, time, etc. is called a preposition. Write 2 phrases each using the following prepositions: in, on, at, of, from, to, into, out of. Translate your phrases in your mother tongue. तर हे शब्द वापरून हे सगळे इन, ऑफ, टू, इनटू, आउट ऑफ, फ्रॉम हे सगळे शब्द वापरून तुम्हाला फ्रेजेस तयार करायचे. जशी इथं दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा काही फ्रेजेस तयार करायची आहे. आणि त्याचा मराठीमध्ये काय अर्थ आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचे. उदाहरणार्थ इनपासून तुम्हाला सांगते मी बघा. इन द फील्ड. इन माय बॅग. इन द फील्ड मीन्स शेतात. इन माय बॅग म्हणजे माझ्या थैलीत, माझ्या पिशवीत. ऑन या शब्दाचं सांगते मी तुम्हाला. ऑन हे प्रिपोजिशन वापरून कसे तयार करता येतील फ्रेजेस. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. ऑन द रूफ म्हणजे छपरावर. ओके. त्यानंतरचा शब्द आहे ॲट द स्कूल म्हणजे शाळेत. ॲट 5 o'clock म्हणजे 5 वाजता. त्यानंतरचा शब्द सांगते टू द शॉप म्हणजे दुकानाकडे.
टू हर हाऊस म्हणजे तिच्या घराकडे. आउट ऑफ हा प्रिपोजिशन्स वापरून आपण फ्रेज तयार करूया. आउट ऑफ द क्लास म्हणजे वर्गाबाहेर. आउट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या बाहेर. तर अशा प्रकारे मी तुम्हाला फक्त उदाहरणं सांगितली आहेत. असे अनेक प्रिपोजिशन्स याच्यात दिलेले, ते वापरून तुम्हाला काय करायचे, शब्दसमूह तयार करायचे आणि त्याचे मराठीमध्ये अर्थसुद्धा लिहायचे आहेत. तर इथं आपली कविता संपती आहे. मी व्हिडिओ यासाठी तयार केला की जास्तीत जास्त मुलांना आपल्या कवितेचा फायदा घेता यावा किंवा आपला शिकवलेलं त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी मी व्हिडिओ बनवून टाकते आहे. आणि ज्यावेळेला आपण पाठ शिकत होतो गुगल मीटवरती, त्यावेळेला बरेच विद्यार्थी ॲब्सेंट राहत होते, त्यामुळे त्यांना तो धडा किंवा ती कविता चांगल्या प्रकारे समजत नव्हती. ठीक आहे, असू द्या, यापुढे आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ करून पाहूया. आता परत एकदा मी कविता म्हणते. चालीमध्ये तालासुरामध्ये तुम्ही बोट ठेवायचे आपल्या पुस्तकावर आणि कविता म्हटल्यानंतर आपण इथे थांबूया. ओके, चला तर मग. Minnie and Winnie slept in a shell, sleep little ladies, and they slept well. Pink was the shell within silver without, sounds of the great sea wondered about. Sleep little ladies, wake not soon, echo on echo dies to the moon. Two bright stars peeped into the shell, what are they dreaming of, who can tell? Started a green linnet out of the croft, wake little ladies, the sun is aloft. Wake little ladies, the sun is aloft. Wake little ladies, the sun is aloft. ओके, तुम्हाला सगळ्यांना ही कविता खूप छान अशी समजली असेल. तर असेच छान छान व्हिडिओ घेऊन यानंतर आपण पुन्हा भेटूया आणि या माध्यमातूनच, या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण यापुढचा अभ्यासक्रम पूर्ण करूया. तर या संबंधित जर तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला भेटत असतील अजून यूट्यूबवरती छान छान, तर ते पण बघा आणि त्यासोबतच आपले हे व्हिडिओसुद्धा सगळ्यांनी बघा आणि त्या खालचा स्वाध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि स्वाध्याय पूर्ण केल्यानंतर त्याचा फोटो तुम्ही सर्वांनी मला पाठवा. ठीक आहे, तर बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना हा पाठ समजला असेल असं मी समजते. तर चला, तुमची सगळ्यांची आता मी रजा घेते. धन्यवाद. थँक्यू.